जय शिवराय. माझं नाव ऋषिकेश स्वामी. मी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहर सरचिटणीस या पदावर कार्यरत आहे. आज तारीख आहे 4 नोव्हेंबर 2025. गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचे प्रश्न निवारणासाठी मी सातत्याने शासन आणि प्रशासनासोबत लढा देत आहे. शासन म्हणजे ज्याला आपण निवडून देतो तो सत्ताधारी पक्ष, सरकार म्हणजे शासन. आणि त्या शासनाच्या आधिपत्याखाली काम करणारं जे कार्यालय आहे, जे सार्वजनिक प्राधिकरण आहे, ते प्रशासन. ही व्याख्या समजून घ्या अगोदर. शासनाचा प्रशासनावरती वचक असणं अतिशय गरजेचं आहे. कारण शासन जे आहे ते नागरिकांच्या माध्यमातून निवडलं जातं आणि शासनावरची जी जबाबदारी असते ती जनकल्याणाची जबाबदारी शासनावर असते आणि ती प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करायची असते. जनतेकडून येणारा जो टॅक्स आहे तो शासनाकडे दिला जातो आणि त्या शासन मग त्या जे टॅक्स वगैरे त्या टॅक्सच्या माध्यमातून तो पैसा जो शासनाकडे जमा होतो तो प्रशासनामध्ये वर्ग केला जातो की तुम्ही नागरिकांना सुविधा पुरवा म्हणून. परंतु सुविधा पुरवणं तर लांबच, ज्यावेळेस आम्ही प्रश्न घेऊन जातो आमचे प्रशासनाच्या कार्यालयामध्ये, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे हे आमच्यासाठीच निर्माण केलेलं प्राधिकरण आहे. आणि ज्यावेळेस आम्ही जातो प्रशासनाकडं तर अधिकारी वर्ग ऑफिसमध्ये उपलब्ध नसतो. विचारल्यावर स्टाफला ज्यावेळेस आम्ही विचारतो की अधिकारी साहेब कुठे गेलेत, तर साहेब मिटिंगला गेले. तर कुठल्या मिटिंगला गेले, कुठलीही नोंद नसते. अक्षरशः अधिकारी आणि हा स्टाफ जो आहे बनवाबनवीची उत्तरं देतो आम्हाला. मग शासनाचा जर प्रशासनावर वचक जर नसेल तर आम्ही निवडून दिलेलं जे शासन आहे ते शासन खरंच कल्याणकारी शासन आहे का, हा एक विचार आमच्या मनामध्ये येतो. पोटाची लढाई जी आहे, एक कामगार नेता म्हणून ही जबाबदारी खूप मोठी माझ्यावर काय प्रत्येक कामगार नेत्यावरती असेल त्याचप्रमाणे ती जबाबदारी माझ्यावर आहे. आज कंत्राटी कामगारांना तुम्ही बघता, कंत्राटी कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही आहे. नियमित कामगारांना वेतन आयोग दिलेला आहे, त्यांचे पार लाखाच्या वर गेलेले आहेत आणि कंत्राटी कामगार 10,000 रुपयापेक्षा वर जात नाही आहे. 10,000. आता तुम्ही सांगा, ही जी विषमता जी आहे कंत्राटी कामगारांमध्ये, नियमित कामगारांमध्ये, ही खूप मोठी विषमता आहे. आणि कंत्राटी ॲक्ट जो आहे, कंत्राटी कामगार निर्मूलन जो ॲक्ट 1970, त्यामध्ये असं दिलेलं आहे की शक्य होईल तेवढं कंत्राटी जे काम आहे ते कमी करून नियमित कामावरती भर देण्यात यावा, नियमित कामगार नेमले जावेत. बजेटचा प्रॉब्लेम असू शकतो शासनाकडे, प्रशासनाकडे, पण तो किती दिवस. आता एक केस मला वाटतं मालेगाव नगरपालिका नगर परिषदमध्ये निकाल आला एक महिन्याभरापूर्वी. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेले की किती दिवस तुम्ही कंत्राटी कामगारांना गुलामासारखा वागवणार आहे आणि किती दिवस तुम्ही सांगणार की आमच्याकडे पैसा नाही आहे. असे ताशेर उच्च न्यायालयाने ओढलेले आहेत. यांना भ्रष्टाचार करायला पैसा आहे. कंत्राटदार जे ते रोड खणतात, परत ते पावसाळ्यामध्ये ते रस्ते खराब होतात, तिथं यांना द्यायला पैसे भरपूर आहेत. नको त्या ठिकाणी आडावे खर्च करण्यामध्ये प्रशासन आणि शासन मग्न आहे. पण असं काही त्यांनी विचार केलेला आहे का की जे अधिनियम कामगारांसाठी तयार करण्यात आलेले आहेत त्या अधिनियमाची अंमलबजावणी केली तर आपल्या देशातील गरिबी जी आहे ती दूर होईल. कंत्राटी कामगारांना कधी जर परमनंट केलं, त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या तर जवळपास 80% विकास हा त्यातून साधला जाईल. परंतु सरकार तसं करत नाही आहे. सरकारने हा विचार केला पाहिजे.
ही जी तळमळ आहे, तळमळ मला बोलायची होती, ती व्यक्त करायची होती. त्यामुळं मी निर्मळ मनाने माझे मनोगत मी व्यक्त केले. स्वतंत्र काळापासून ते आत्तापर्यंत कंत्राटी कामगारांची जी व्यथा आहे, ती व्यथा बदललेली नाही आहे. ती व्यथा बदलावी, त्यांचे दुःख दूर व्हावे, हीच फक्त मी शासन आणि प्रशासनाकडे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.